आता आणखी एक प्रश्न आम्हाला येतो की नवीन लोकांनी जर इन्व्हेस्टमेंट सुरू करायची आहे तर ती त्याची सुरुवात कुठनं करावी. तर माझं याचं खूप साधं आणि सरळ उत्तर असेल की खूप जास्त रिस्क न घेता जे इन्व्हेस्टमेंट चालेल आणि एक डिसिप्लिन वेने इन्व्हेस्टमेंट चालेल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर मी यांना सांगेल की सिम्पल, लो रिस्क आणि डिसिप्लिन्ड ऑप्शन्स निवडणे खूप गरजेचं आहे. कारण आपण सुरुवातीला जर हाय रिस्क किंवा कॉम्प्लेक्स इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीजमध्ये गेलो तर पॉसिबिलिटी ऑफ कन्फ्युजन आणि रिस्क ही दोन्ही गोष्टी तिथे येतात आणि नुकसान होण्याची पण पॉसिबिलिटी तिथे असते. यासाठी SIP हा सर्वात उत्तम ऑप्शन असेल, ज्यामध्ये इक्विटी फंडसोबत आपण हायब्रिडचं कॉम्बिनेशन जर घेतलं तर ते आपल्याला ॲब्सोल्युटली एका योग्य डायरेक्शनने घेऊन जाणार आहे. यासाठी PPF किंवा रिकरिंग डिपॉझिट ज्याला आपण RD म्हणतो हे सुद्धा एक लो रिस्क ऑप्शन्स आहेत. परंतु यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना आपल्या फायनान्शियल प्लॅनर्स किंवा आपले ॲडवायझर्स यांची मदत घेऊन ते पुढे जा, कारण ते तुम्हाला त्याचं प्रमाण, योग्य प्रमाण नक्की सांगतील. सोबत आम्ही पण आपल्याला मदत करायला तयार आहोतच. डायरेक्ट स्टॉक्स किंवा इक्विटी आपण जे म्हणतो तसेच गोल्ड हा सुद्धा एक पर्यायी ऑप्शन आहे, छान ऑप्शन आहे. परंतु आपल्या रेसिपीमध्ये कुठलं कशाचं प्रमाण किती असावं हे आपले फायनान्शियल प्लॅनर्स, ॲडवायझर्स हे नक्की करू शकतील. तर अशा प्रकारे हे सर्व इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. पण प्रश्न तोच आहे की प्रत्येकाचं प्रपोर्शन किंवा किती प्रमाणात ते करावं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट स्वतः करत नका बसू, हॅव एक्सपर्ट गायडन्स. त्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ नक्कीच सक्सेसफुल होईल आणि आपल्याला गोल बेस्ड प्लॅनिंग पूर्ण व्हायला मदत होणार आहे.